नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण पितृपक्षामध्ये किंवा श्राद्धाच्या पानामध्ये वाढली जाणारी तांदळाची खीर अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील बेल घंटासुद्धा दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, मी खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे आणि या दुधाची मी साईसुद्धा काढून घेतलेली नाही आहे. साईसहित आपण हे दुधाची खीर बनवणार आहोत. तर इथे मी 4 चमचे इंद्रायणी तांदळाचा वापर केलेला आहे. पहा, ज्या तांदळाला स्मेल असतो ना तो तांदूळ आपल्याला खीरीसाठी वापरायचा आहे. तुम्ही इंद्रायणी ऐवजी बासमती वापरला तरीसुद्धा चालेल. हा तांदूळ मी स्वच्छ ओल्या कपड्याने असा पुसून घेतलेला आहे, निवडून घेतलेला आहे आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. पहा, खीरीसाठी तूप घेतलेलं आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप कमी जास्त वापरू शकता. इथे 5-6 बदाम मी असे किसून घेतलेले आहेत. तुम्ही कट करून घेतले तरीसुद्धा चालतील. 5-6 विलायची मी असे त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. पहा, ते मी तांदळामध्येच बारीक करणार आहे. तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही पावडर घेतली तरीसुद्धा चालेल. चारोळी घेतलेली आहे मी इथे 1 चमचा आणि 1 ते 2 चमचे मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. आता सर्वप्रथम आपल्याला दूध जे आहे ना ते नॉर्मल टेम्परेचरचं आहे, त्यामुळे ते आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. त्यामुळे मी एका गॅसवरती दूध कोमट करण्यासाठी ठेवलेलं आहे. पहा, तापवून घेण्यासाठी. आता एका गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. गॅस आपण चालू करून घेऊया आणि त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा एवढं तूप टाकून आहे ना, जे आपण तांदूळ घेतलेले आहेत ना ते आपण या तुपामध्ये छान मस्त असे खरपूस भाजून घेणार आहोत. ही तांदळाची खीर आता सध्या पितरपट चालू आहे. पहा, आणि पितृपक्षामध्ये पानात वाढण्यासाठी किंवा ताटामध्ये वाढण्यासाठी ही तांदळाची खीर आवर्जून केली जाते. प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी खीर बनवली जाते, म्हणजे गव्हाची किंवा तांदळाची खीर अशी बनवली जाते. तर त्यातीलच मी एक खीरीचा प्रकार तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर आता तूप आपलं छान प्रकारे वितळलेलं आहे. त्यामध्ये मी 4 चमचे घेतलेले जे तांदूळ आहेत ना ते असे मस्त फुलेपर्यंत भाजून घेणार आहे. आपल्याला फक्त तांदळाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत, एकसारखे हलवत. जास्त असे करपून द्यायचे नाही आहेत. आता मी असे तांदूळ आहे ना भाजून घेणार आहे. हे पहा, आपल्या तांदळाचा आहे ना रंग एकदम मस्त असा बदललेला आहे. तांदूळ पण छान फुललेले आहेत. आता आपण हे तांदूळ काढून घेऊ. हे पहा, तांदूळ मी अशा प्रकारे तुपामध्ये भाजून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरून घ्यायचे आहेत. असे जाडसर रवा वापरला असतो ना त्या पद्धतीने. हे पहा, तांदूळ आपले थंड झालेले आहेत. आता सर्वप्रथम मी यामध्ये विलायची घालून घेणार आहे. विलायचीची पावडर माझ्याकडे शिल्लक नव्हती म्हणून मी तांदळामध्ये तशी बारीक करून घेणार आहे. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नाही वाटले तरीसुद्धा चालेल. आता सर्व तांदूळ मी यामध्ये टाकून आहे ना असे जाडसर रवा आपल्याला करून घ्यायचा आहे. हे पहा, मी अशा पद्धतीने जाडसर असा तांदळाचा रवा होईल ना तोपर्यंत असं चालू बंद करत ह्या पद्धतीने फिरून घेतलेला आहे. जास्त आपल्याला स्मूथ पावडर ह्याची बनवायची नाही आहे. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ आणि पुढच्या कृतीकडे वळूया. आता आपण खीर बनवायला घेऊ. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. पहा, गॅस चालू करून घेतलेला आहे. तुम्ही कढईच्या ऐवजी पातेलं जरी वापरलं ना तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि कढई तापवून घ्यायची आहे. आता सर्वप्रथम आपल्याला कढई तापल्याच्या नंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी इथं तूप वापरलेलं आहे. पहा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमची मुलं किती तूप खातात त्याच्यानुसार तुम्ही तूप कमी जास्त करू शकता. आता तूप आपल्याला छान प्रकारे तापलं की त्यामध्ये चारोळी छान त्या तुपामध्ये अशी थोडीशी 1-अर्धा मिनिट भाजून घ्यायची आहे. परतून छान प्रकारे असे हलवून. हे पहा, अशा प्रकारे ही खीर आहे ना खूप भारी बनते. तुम्ही एकदा अशा प्रकारे खीर नक्की करून पहा. आता चारोळी आपली छान प्रकारे तुपामध्ये फ्राय झालेली आहे. पहा, त्यामध्ये मी किसून घेतलेलं बदाम आणि जे ओला नारळ होता ना
ते घेतलेलं आहे. ओला नारळ तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि त्यामध्ये आपल्याला असं छान प्रकारे परतून घ्यायचं आहे. पहा, थोडंसं तूप आणखीन मीठ घालून घेणार आहे 1 चमचा. आणि तूप छान पगळलं की त्यामध्ये लगेच आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे भाजत आहे तोपर्यंतच आपल्याला आपण जो रवा तांदळाचा असा बारीक करून घेतला आहे ना जाडसर, तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि असा एकसारखा हलवत 1 मिनिटभर तो असं छान लाल रंगावरती मस्त परतून घ्यायचा आहे. असं भाजल्यामुळे ना आपली खीर एकदम भारी बनते बरं का. तुम्ही पण नक्की करून पहा, खायला खूप भारी लागते. हे पहा, अशा प्रकारे मी असे थोडंसं ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्या ह्या तांदळाला एकदम मस्त असं एकसारखं हलवत मी या तुपामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे. आता आपलं हे सर्व परतून झालेलं आहे. पहा, आता गॅस थोडा मी कमी केलेला आहे. तोपर्यंत आपलं शेजारच्या गॅसवरील दूधसुद्धा कोमट झालेलं आहे छान. आता ते दूध मी या रव्यामध्ये घालून घेणार आहे. मी इथं 4 चमचे तांदळासाठी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे. तुम्ही जर 1 लिटरची बनवणार असाल तर 7 ते 8 चमचे पुरेसे होतात. हे परफेक्ट प्रमाण आहे ह्या खिरीचं. खूप भारी बनते बरं का. आता आपल्याला अशीच मोठ्या गॅसवरती 3 मिनटं आणि बारीक मिडियम गॅसवरती 3 मिनटं असं 6 मिनटं मिळून आपल्याला ही खीर छान अशी शिजून घ्यायची आहे. हे पहा, आपल्या खिरीला छान अशी उकळी पण आलेली आहे. आता आपण ही खीर मिडियम गॅस करून एक 4 ते 5 मिनटं मस्त अशी तांदूळ शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत. हे पहा, 3 मिनटं झालेले आहेत आणि मी असं अर्धवट झाकण ठेवून मिडियम गॅसवरती ही खीर अशी मस्त अशी एकसारखी शिजवून घेतलेली आहे. पहा, आणि आपले तांदूळ पण, जो तांदूळाचा रवा आहे ना, तो पण खूप छान प्रकारे असा शिजलेला आहे. आता आपण यामध्ये जो आपण पाऊण वाटी साखर घेतलेली आहे ना, ती घालून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकता. आता ही साखर आपल्याला या खिरीमध्ये अशी विरघळून घ्यायची आहे. आणखी 2 ते 3 मिनटं त्याच मिडियम गॅसवरती आपल्याला ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला ही खीर शिजून घ्यायची आहे. अगदी चिमूटभर मी इथं मीठ टाकलेलं आहे. पहा, कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मिठाचा वापर केला ना, आणखी त्या पदार्थाची लज्जत वाढते आणि चवसुद्धा खूप भारी लागते मिठामुळे. तर तुम्हाला जर तुमच्याकडे नैवेद्याच्या खिरीमध्ये जर मीठ चालत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालू शकतं. आता आपण असंच मिडियम गॅसवरती ही खीर आहे ना आणखीन 2 ते 3 मिनटं झाकण न ठेवता अशीच शिजवून घेणार आहे. हे पहा, आणखी आपले 2 मिनटं मी अशी खीर आहे ना मिडियम गॅसवरती अशी मस्त शिजवून घेतलेली आहे. पहा, आपले तांदूळाचा रवासुद्धा तितकाच छान शिजलेला आहे आणि आपल्या खिरीचा सुगंध घरभर पसरलेला आहे. पहा, आणि आपल्या खिरीला दाटसरपणासुद्धा तितकाच छान आलेला आहे. पहा, आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊ. तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे श्राद्धाच्या पानावरती वाढण्यासाठी खीर करून पहा. किंवा तुम्ही एरवीसुद्धा अशी खीर बनवून खाल्ली ना तरीसुद्धा खूप छान लागते बरं का. नक्की एकदा माझ्या पद्धतीने खीर बनवायला विसरू नका. आता आपण हे पहा, आता आपली खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. पहा किती आपली खीरीची कन्सिस्टन्सी मस्त झालेली आहे. पहा, तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारे ही खीर करून पहा. आणि तुम्हाला जर माझ्या खिरीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद.